चित्ती तुझी पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण। चित्ती तुझी पाय, चित्ती तुझी पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावी गुण। हेची एक तुम्हा देवा मागणी दातारा, उचित ते करा माझा भाव जाणून खरा। हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, उचित ते करा माझा भाव जाणून खरा। चित्ती तुझी पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण। चित्त तुझे पायी, चित्त तुझे पाय, चित्त तुझे पायी, चित्त तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण। अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण। खुंटली जाणीव माझे बोलणे आता, कळ यावी तैसी करा बाळाची चिंता। खुंटली जाणीव माझे बोलणे आता, कळ यावी तैसी करा बाळाची चिंता। कळेल तैसी कराया बाळाची चिंता। चित्त तुझे पायी, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण। चित्त तुझे पायी, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावी गुण। तुका मनी आता नको देऊ अंतर, तुका मनी आता नको देऊ अंतर। न कळे पुढे काय बोलू विचार, न कळे पुढे काय बोलू विचार। चित्ती तुझे पाय, चित्त तुझे पायी, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमची वर्णावी गुण। अखंड मुखी नाम तुमची वर्णावी गुण। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ।
करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीत महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरीव तमसा राशी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरिधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती विरणे सदा वंदिता। सामपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं, यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतु। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामी पृथ्वी समोर सरलिते ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माती असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण तकुलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञार्थकं। वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थम। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातक नाशनम्। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरण मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरण वत्स गृणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मतिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सका रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातक नाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी,
पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा 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 नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुक्ती झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारी. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुक्ती झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला.
गोपाल 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 हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी वेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करे गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण
ओम नमो नारायण वेद पारायणा लक्ष्मी नारायण ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरी नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण सत्यनारायण वेद पारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओवी 325 ते 350। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोमवेद्या आत्मरूप देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी लोजे जैसे जात आणल्या पळणी पावे मग ते का कोणती सैरा धावे तैसे बुद्धीसी होता भवे धनुर्धराम ऐसा स्मृती भ्रंशु घडे मग सर्वता बुद्धी अवघडे ते समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी तैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे मनोनी ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंद्रनाम मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुषते
तैसे विषयांची ध्यान जरी विपाये वाहे मना तरी असने हे पतन दिवसीत पावे म्हणून विषय हे आघवे सर्वता मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नासतील परतानी काही एकम जरी नासले राग द्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाश गतो रश्मी करे जगाते स्पर्श तू तरी संग दोष काय लिंपतू तेथीच तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होणी असे तरी विषयातही काही आपण पेवाचो नाही मग विषय कवन काही बाधतील कवना तरी विषयातही काही आपण पेवाचो नाही मग विषय कवन काही बाधतील कवना जरी उदकी उदक बुडी जय की अग्नी आगी पोळी जय तरी विषय संज्ञा पल्लवी जय परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा चळू निभ्रांत मानी देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता ते रिगणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया श्रुदे तुषेचा आडदरून काहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे ते अपेशी बुद्धी राहे परमार्थ रूपी जैसा निर्वांतीचा दिपून सर्वार्थ नेणे कंपून तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगो युक्तुम जैसा निर्वांतीचा दिपून सर्वथा नेणे कंपून तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग युक्तुम ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतकरणी तो आकळीला जान गुणी विषयोदिकीन तया स्थिर बुद्धी पार्थ कही नाही सर्वथा आणि स्त्रियाची असता तेही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांत केवी अर्जुना आपुहोय येते शांतीचा जिवाळा तेथे सुख विरोनी येते शांतीचा जिवाळा नाही तेथे सुख विसरोनी न रिघे कही जैसा पापियांच्या ठाई मोक्षू न वसे देखे अग्नि माझी घापती तिये बीजे जरी विरोडती तरी अशांता सुख प्राप्ती घडो शके म्हणून अयुक्तपण मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियाचे दमन निके इंद्रिये जे जे मनाती तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू जैसी नावथडी ठाकिता जरी वरपडी होय दुर्वार्ता तरी चुकलाही मागोता अपायो पावे तैसी प्राप्त ही पुरुषे तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जान दुःखे संसारिके म्हणून आपुली आपण पेया
जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे मनोनी आपुली आपण पिया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 28 भाग 8। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ऐकता श्रीराम कीर्तन सीता होय सावधान तैसे हनुमंते आपण हरी कीर्तन मांडिले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण ते चिक्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवी काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 28व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील 3ऱ्या अध्यायाच्या 8व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सेवा भागाला सुरुवात हनुमंत यांनी अशोक वाटिकेमध्ये अशोकाच्या वृक्षाच्या फांदीतून अशोकाच्या वृक्षाखाली बसलेल्या माऊलीच्या समोर खून म्हणून आणलेली आपली ओळख पटवण्यासाठी आणलेली श्रीराम नाम मुद्रा माऊलीच्या पुढ्यात टाकली आणि माऊली त्या अंगठी बरोबर संवाद साधत साधत निश्चेष्टित पडल्या हे हनुमंत यांनी पाहिलं। काही अवधीमध्ये हनुमंत या थोडेसे विचाराधीन झाले, माऊलीची थोडी काळजी करू लागले आणि नंतर भगवान परमात्म्याची आवडीनं भावनेनं हनुमंत यांनी आठवण काढली आणि नामचिंतन करायला सुरुवात केली। आणि त्यावेळेस हनुमंत यांना
अशी एक युक्ती सुचली की आता आपण हरी कीर्तन करावं, हरी भजन करावं, हरी कथा गावी. आणि म्हणून हनुमंतराया असं कीर्तन करू लागले. म्हणतात की जेणेकरून सीता होय सावधान, तैसे हनुमंती आपण हरिकीर्तन मांडले. जेणेकरून भगवंताची कथा ऐकल्यानंतर सीता माऊली सावध व्हावी, अशा पद्धतीनं हनुमंतराया भगवंताचं गुणगान गाऊ लागले. आता हनुमंतराया नेमका अशोकवनामध्ये हरिकीर्तन करतात. म्हणजे काय करतात, काय गातात ते नाथरया म्हणतात. श्रोते मंडळी हो, सावधानतेनं तुम्ही ऐका. कौशल्या गर्भी गर्भातीत दाशरथी श्री रघुनाथ, परब्रह्म मूर्तिमंत सूर्यवंशात अवतरला. कौशल्याच्या गर्भातून राजा दशरथाच्या कुळामध्ये गर्भातीत असणारा भगवान परमात्मा, जो मूर्तिमंत परब्रह्म आहे, तो भगवान परमात्मा सूर्यवंशामध्ये अवताराला आला. असं हरिकीर्तनामध्ये हनुमंतराया गाऊ लागले. आता ते कसे गात असतील? कौशल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण, कौशल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, कैकेयीचे दोघे जण. कौशल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण, कौशल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, कैकेयीचे दोघे जण. अंजनीचा हनुमान गोविंद गोविंद, अंजनीचा हनुमान गोविंद गोविंद. अशा प्रकारे हनुमंतराया भगवंताचं हरिकीर्तन गाऊ लागल्या. श्रीराम पुरुष सीता प्रकृती, श्रीराम चैतन्य सीताची शक्ती, श्रीराम धैर्य सीता धृती, धन्य जगती अवतार. हनुमंतराया पुढे गाऊ लागले. श्रीराम हे पुरुष आहेत, सीता माया आहे, राम चैतन्य आहे, तर त्या चैतन्याला शक्ती देणारी माऊली सीता चित शक्ती आहे. श्रीरामराया धैर्य आहेत, तर त्या धैर्या करता लागणार धाडस म्हणजे माऊली सीता आहे. या दोघांचा या जगती तलावर सर्वश्रेष्ठ अवतार आहे. तो लक्ष्मी आणि विष्णू नारायणांनी घेतलेला हा एक धन्य अवतार आहे. हनुमंतराया गाऊ लागले. गोडी आणि साखर पाहता दोन मी एकची वस्तुता, देवी श्रीराम आणि सीता एकात्मता अवतार. याप्रमाणे साखर आणि साखरेची गोडी ही दोन नाव आहेत. वस्तू एकच आहे, पण एकाच वस्तूला म्हणजे साखरेला साखर आणि साखरेची गोडी ही जशी दोन नाव आहेत, त्याप्रमाणे भगवंताचा सीता आणि राम हा एकात्मतेचा अवतार आहे.
हे दोघे एकमेकापासून भिन्न नाहीत, वेगळे नाहीत, त्यांचं निज ऐक्य आहे. हनुमंतराया गाऊ लागले. श्रीरामाचे आचरित गुरु पितृ आज्ञे नित्य विकरित, ब्राह्मणांचा अनन्य भक्त सुर साह्यार्थ अवतार. माझा भगवान परमात्मा कसा आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जे कारंजली गांजली त्याची मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. जे कारंजले गांजले त्याची मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. माझा रामरया कसा वागतो, माझा रामरया एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. धन्य धन्य श्रीराम जनी. या जगामध्ये अवतार घेतलेला भगवान परमात्मा धन्य आहे. त्यानं आपलं सर्वस्व, आपलं जीवन गुरुला, आई वडिलांना वाहिलेलं आहे. ब्राह्मण या श्रेष्ठ वर्णाला महत्व देणारा भगवान परमात्मा आहे. पण देवाच्या कैवारासाठी माझ्या भगवंतानं अवतार घेतलेले आहे. सर्वस्व अर्पण करत असताना काही मिळावं, काहीतरी हवं, ही भूमिका भगवंताकडे नाही. नाही वेचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम. बाई मी विकत घेतला शाम. नाही वेचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम. बाई मी विकत घेतला शाम. बाई मी विकत घेतला शाम. बाई मी विकत घेतला शाम. असं श्यामसुंदर घनश्याम मूर्ती असणारा भगवान परमात्मा माझा श्रीराम आहे. कैकई वरदे श्री दशरथे, श्रीरामा धाडिले दंडकारण्याते. सका लक्ष्मण सांगाते, निघे रघुनाथ वनवास. आपल्या माता माऊली कैकईनं राजा दशरथाकडून म्हणजे आपल्या पिताश्रीकडून वर मागून घेतले. आणि कैकई मातेचं म्हणणं आहे की माझ्या भरताला राज्याभिषेक आणि श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास, तोही दंडकारण्याच्या दूर अशा ठिकाणी. हे श्रीरामांनी जाणलं आणि आईचं समाधान करण्यासाठी, वडिलांनी दिलेले वर पूर्ण करण्यासाठी रामरया दंडकारण्यामध्ये वनवास पत्करतात. बरोबर सखा असणारा लक्ष्मण दादा जोडीला आहे. लक्ष्मणाला बरोबर घेऊन माझे रामरया वनवासाला गेले. वनवास गंगा तटी, वस्ती स्थान पंचवटी. राम राहिला जग जेठी, सीता गोरटी समवेत. दूरवर दंडकारण्याच्या प्रदेशामध्ये गंगा नदीच्या तीरावर जिथं मोठमोठाली असणारी 5 झाडं आहेत, म्हणजे 5 वृक्ष आहेत.
त्या 5 वृक्षाच्या सानिध्यामध्ये म्हणजे पंचवटीमध्ये आपली पर्णकुटी तयार करून रामरायांनी लक्ष्मणासहित आपली सुंदर पत्नी असणारी सीता तिच्या समवेत तिथंच आपला वनवास पत्करला किंवा तिथंच आपला वनवास क्रमायचं ठरवलं. पुढं काय झालं हनुमंतराया गाऊ लागले. शूर्पणखा विटंबून मारिले त्रिशिरा खर दूषण. श्रीरामे घेवोनी जनस्थान दिजली दान द्विजांसे. हनुमंतराया पुढं गातात, लक्ष्मण दादा माझे फळं आणण्यासाठी वनामध्ये गेले, फुलं आणण्यासाठी वनामध्ये गेले आणि त्याच वनामध्ये एका जाळीमध्ये शूर्पणखेचा मुलगा जो सांब आहे तो अघोरी तपश्चर्या करीत बसला होता. महान अशा प्रकारचं खड्ग त्याला प्राप्त होणार होतं आणि एवढ्यामध्ये तिथं लक्ष्मण दादांचं आगमन झालं. त्या शस्त्र देवतेला वाटलं सांब जरी तपश्चर्या करीत असेल तर दुष्टाच्या हातात जाण्यापेक्षा सज्जनाच्या हातात गेलेलं बरं. म्हणून अचानक ते शस्त्र आलं आणि लक्ष्मण दादाच्या हातात धारण झालं. लक्ष्मण दादाला ते शस्त्र प्राप्त झाल्यानंतर त्या तलवारीला त्या खड्गाला किती धार आहे म्हणून लक्ष्मण दादानी जिथं सांब तपश्चर्या करत होता तिथं अनावधानानं चालवण्याचा प्रयत्न केला आणि सांबाचं मुंडकं धडा वेगळं झालं, त्याचा शिरच्छेद झाला. लक्ष्मणाच्या हातून सांबाचा मृत्यू झाला. लक्ष्मण दादांना पश्चाताप झाला. रामरायाला विचारलं, रामरायांनी सांगितलं काही काळजी करू नको, एका राक्षसाचा मृत्यू झालेला आहे. शूर्पणखेला कळालं आणि शूर्पणखा या दोघांना छळण्यासाठी आली. सुंदर अशा असणाऱ्या सुकुमार नाजूक कोवळ्या तरण्या मुलीचं जशी नवरी मुलगी असते तसं स्वरूप धारण केलं. नटून थटून लक्ष्मणाला छळण्यासाठी आली. मी तुझी बायको होते, मी तुझी सेवा करते असं म्हणू लागली. पण लक्ष्मण दादा यांनी एक विचार मांडला, माझा थोरला भाऊ, माझी थोरली वहिनी, त्यांचा अधिकार माझ्यावर आहे, त्यांना विचारल्याशिवाय मी काही एक करू शकत नाही. मग इकडची काडी तिकडं करायची असू द्या, मी माझ्या भावाला विचारल्याशिवाय काही करू शकत नाही. माझ्या भावाची परवानगी असेल तर मग मी तुझ्या बरोबर तू म्हणते त्या गोष्टीला तयार आहे. त्यावेळेस शूर्पणखा म्हणते मी तुमच्या भावाकडून परवानगी मागून घेऊन येते आणि रामरायाकडे शूर्पणखा येते. जरी नटलेली असली तरी रामराया तिच्याकडे पाहतात आणि आल्यानंतर सीता माऊलीला रामरायाला ती विनंती करते. सीता माऊलीला माझी थोरली जाऊ म्हणते, रामरायाला भाऊजी म्हणते. मी लक्ष्मणाची पत्नी होते, फक्त तुमची परवानगी पाहिजे आमच्या दोघांच्या लग्नाला, मी त्याची सेवा करीन. रामरायाने लगेच ओळखलं, तिच्या डोळ्यातल्या उलट्या भावलीवरून हे राक्षसी नाही ओळखलं. आणि रामराया म्हणले तुला परवानगी पाहिजे असेल तर मी तोंडातोंडी बोललो तर लक्ष्मण मानून घेणार नाही. लिहून द्यायचं म्हटलं तर पत्र दिलं तर ते पत्रही तो लक्ष्मण दादा मानणार नाही. मग मी काय करतो, तुझ्या पाठीवर लिहितो. पहिल्यांदा शूर्पणखेनं आडेवेडे घेतले आणि नंतर तयार झाली. पहिल्यांदा बरंच काही बोलली, भाऊजी तुमच्याकडे मी पाठ करू कशी, मला बाई लाज वाटते.
थोरल्या भाऊजीकडे उघडी पाठ कशी दाखवावी असं बरंच काही तिनं आडवेडं घेतलं. आणि या दोघांना छळणच करायचंय म्हटल्यावर ती शूर्पणखा तयार झाली आणि रामरायांनी पाठीवर तिचं नाक आणि कान काप असं लिहिलं आणि लक्ष्मणाने त्या शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं. तिचं नाक आणि कान कापल्यानंतर रक्त बंबाळ झाली. शूर्पणखा आपल्या भावाकडे गेली, आपलं गारानं सांगितलं, बोंबा बोंब केली आणि 14,000 राक्षसगण त्रिशिरा खर दूषण या रामरयाला लक्ष्मणाला मारण्यासाठी घेऊन आले. पण रामरयाने एका बाणामध्ये त्रिशिरा खर दूषण 14,000 राक्षसगण संपवले, त्यांचं निर्दलन केलं आणि ब्राह्मणांना ते जनस्थान अर्पण केलं. असा माझा रामराया प्रतापवंत आहे. हनुमंतराया नाम संकीर्तन करू लागले. मृग कंचुकीस लोभता मृगा मागे पाठविले रघुनाथा. छळोनी सौमित्र दवडिता हरली सीता रावणे. त्याच असणाऱ्या पंचवटीच्या परिसरामध्ये एक मायवी सोनेरी हरिण हिंडत हिंडत आलं. ते सीता गोरटीनं पाहिलं. तिला वाटलं या हरणाच्या कातलीची आपल्याला चोळी शिवावी, फार शोभून दिसेल अंगात घातल्यानंतर. म्हणून रामरयाकडे त्या सीता गोरटीनं मागणी केली, हट्ट धरला आणि मला या हरणाच्या कातलीची चोळी पाहिजे. अशा प्रकारे सीता माता रामरयाकडे हट्ट धरतात आणि रामरयाला हरणाच्या पाठीमाग हरणाची शिकार करण्यासाठी धाडतात. पण रामरया हरणाच्या पाठीमाग जाण्या अगोदर लक्ष्मणाला या सीता गोरटीच्या संरक्षणासाठी संरक्षण म्हणून ठेवतात. पण रामरया पुढे गेल्यानंतर त्या मायावी हरणानं रामरयाचा आवाज काढून लक्ष्मणा धाव धाव धाव, मी संकटात पडलो रे लक्ष्मणा, असा रामाच्या आवाजात आवाज काढल्यामुळं सीता गोरटी लक्ष्मणाला नको त्या शब्दात बोलते, घाणेरडे शब्द वापरते. लक्ष्मण कानात बोटे घालतो आणि शेवटी छळून लक्ष्मणाला दूर पाठवण्याचं कार्य ही सीता सुंदरी करते. आणि लक्ष्मण दादा जाताना लक्ष्मण रेषा आखून जातात, तरी पण त्या लक्ष्मण रेषेची मर्यादा ओलांडते ती सीता गोरटी आणि त्यामुळं तिला संकट येतं. आणि रावण संन्याशाच्या वेशामध्ये येतो, माय भिक्षावाड म्हणतो. आणि ज्यावेळेस लक्ष्मण रेषा ओलांडून लक्ष्मण रेषेच्या बाहेर सीता पाऊल टाकते, त्यावेळेस राजा रावण तिला उचलून अपहरण करून घेऊन जातो. अशी कथा हनुमंतराया गाऊ लागले. श्रीराम आणि लक्ष्मण करिता सीतेचे गवेषण, जटायू रावणाचे रण, दोघे जण तेथे आले. सीता माऊलीला राजा रावण अपहरण करून घेऊन जात असताना राम आणि लक्ष्मण पर्णकुटीच्या ठिकाणी नव्हते. पंचवटीमध्ये आश्रमामध्ये सीता एकली होती. ही संधी साधून राजा रावणानं माऊलीचं अपहरण केलं. पण रानामध्ये चरण्यासाठी गेलेला जटायू एवढ्यात परत आला
आश्रमामध्ये सीता नाही हे पाहिलं आणि मग धावाधाव जटायून सुरू केली. अपहरण करून घेऊन जाणाऱ्या राजा रावणाला जटायून पाहिलं आणि जटायून राजा रावणाला आपली सीता सोडवून घेण्यासाठी झटापट केली. राजा रावणाबरोबर युद्ध केलं. राजा रावणानं दाती तृण धरलं आणि शेवटी राजा रावणानं जटायू ऐकत नाही हे लक्षात आल्यावर छळन केलं. जटायूचं रामभक्ताचं मरण विचारलं, आपलं खोटं मरण सांगितलं आणि जटायूचं पंख उपटून रक्ताच्या थारोळ्यात जटायूला पाडलं. ज्या ठिकाणी रावणातून जटायूचं युद्ध झालं त्या ठिकाणी मायावी हरणाची शिकार करून ज्यावेळेस रामरया आणि लक्ष्मण दादा परत आले, सीता माऊलीचा शोध करू लागले, त्यावेळेस जटायू रावणाचं जिथं युद्ध झालं तिथं रामरया आणि लक्ष्मण दादा आले, जटायूचा उद्धार केला. अशा प्रकारे हनुमंतराया गाऊ लागले. श्रीराम कृपाळू पूर्ण करणी जटायू धरण, कबंदाते मारून आले आपण किसकिंदे. श्रीराम प्रभू अतिशय कृपाळू आहेत, दयाळू आहेत, कनवाळू आहेत, मायाळू आहेत. त्यांनी भक्ताचा जटायूचा उद्धार केला. पुढे कबंद राक्षस त्यांना गिळण्यासाठी आला. त्या कबंदालाही रामरायाने मोक्षाला पाठवलं, त्यालाही मारलं आणि पुढं किष्किंधेच्या दिशेनं राम लक्ष्मण आले. रामे निर्दळ निवाळीशी राज्य दिदले सुग्रीवाशी, यवराजांगदासी वानरासी निज सख्य. किष्किंधेला आल्याबरोबर सुग्रीवाचं रामरायांनी गारानं ऐकलं, त्याची दुःख व्यथा जाणून घेतली आणि जो सुग्रीवाचा सक्का भाऊ त्याचा वैरी झालेला आहे त्या शत्रूला रामरायांनी अदृश्य राहून संपवलं आणि ते राज्य सुग्रीवाला दिलं, युवराज अंगदाला केलं आणि सगळी वानर सेना आपलीशी करून घेतली. रामे निर्दळो निवाळीशी राज्य दिदले सुग्रीवाशी, युवराज अंगदासी वानरासी निज सख्यम. तुझे शुद्धीला घोणी येते मज धाडिले श्री रघुनाथे, तुझे भेटी लागी सिती रथ रघुनाथे धरी रे. ए माऊली सीता जानकी तुझा शोध घेण्यासाठी रामरायांनी मला धाडलेलं आहे, पाठवलेलं आहे. मी तुझ्या भेटीसाठी सीता माऊली आलेलो आहे. तू सापडावी म्हणून रामरायांनी व्रत धरलेलं आहे. विश्वासावे मनी ह्या वानरा म्हणून रामे दिदली मुद्रा, सांदोनिया निद्रा तंद्रा भेटे कपिंद्रा रामदूताम. ह्या वानरावर हे माऊली तू विश्वास ठेव. तुला पटावं म्हणून रामरायांनी ही श्रीराम नाम मुद्रा दिलेली आहे, ती मी तुझ्या पुढे टाकलेली आहे. तू आता आळस, निद्रा, भय, लाज, लज्जा हे सगळं त्यागून ह्या रामदूत असणाऱ्या वानराला भेटी दे, दर्शन दे असं हनुमंतराया गातात. ऐकोनी राम कथामृत सीता उठली हर्षयुक्त, कथानुवाद वृक्षात तेने विस्मित जानकी. हनुमंतरायाच्या मुखातून
रामरयाच्या रामायणाची गोड कथा हनुमंत यांनी गायली, सीता माऊलीनं ऐकली. माऊलीला आनंद झाला, माऊलीला हर्ष झाला. माऊली सावध झाली, उठून बसली आणि झाडाच्या फांदीतून आवाज येतोय. कुणीतरी झाडाच्या फांदीमध्ये हरी कीर्तन करतोय, हरीचा जागर करतोय. हे जानकी माऊलीनं सीता मातेनं ऐकलं. तिला नवल वाटू लागलं. कृपेने कळवळला श्री रघुनाथ, माझा श्वासावया येत. वृक्ष कथानुवादत आला निश्चित श्रीराम. सीता माऊलीला अंतकरणाला भगवान परमात्मा आल्याची चाहूल लागल्यासारखं वाटू लागलं. ती म्हणते, माझ्या रामानं कृपा केली म्हणून मला घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगण्यासाठी भगवंताच्या कृपेने हे झाड बोलू लागलेले, हे वृक्ष कथा सांगू लागलेले. माझा राम रया निश्चित आलेला आहे. वृक्षासी पुसे करोनी नमन, कोण करी तो राम कीर्तन. त्याची पायी न मी वदन, लोटांगण त्या माझे. सीता माऊली त्या झाडाकड विचार न करतात. त्या वृक्षाला सीता माऊली म्हणतात, माझं तुला नमन आहे. तुझ्या फांदीमधून आवाज येतोय. रामाचं कीर्तन कोण करतोय त्याचं मला मुख कमल पाहायचंय. त्याच्या चरणावर माझं लोटांगण आहे. सीता माऊली विचारतात. आता हनुमंत याची आणि माऊली सीताची कशी भेट होते याचं चिंतन आपण पुढील भागात करू. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय 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 राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच निने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यति यशमति परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपू. यति यशमति परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सकळ देवादी देवा, कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभव, सदा सीमा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्र करा, क्षीरसागरा शयना. कमल नैना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळ रंगना बाळकृष्णा.
दुखता आला लोटांगणी मज ठाऊ द्यावाजी चरणी हेची करीत सेवी नवनी भवबंधनी सोड मागे हेची करीत सेवी नवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेवी नवनी भवबंधनी सोडवावे जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमोची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली केशव नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदन त्रिविक्रम वामन श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तमा दोक्ष नरसी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहर श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशव नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तमा दोक्ष नरसी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहर श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल